जर मी 0/0 ला x हे नाव दिलं, तर आपल्याला माहिती आहे की a/b इज इक्वल टू के असं जर असेल तर आपण हे कसं लिहू शकतो? a इज इक्वल टू bk. तसंच मला इथं कसं लिहिता येईल? 0 इज इक्वल टू 0 इंटू एक्स. आता या एक्स साठी मी जर 1 व्हॅल्यू घातली तर काय येईल मला इथे? 0 इंटू 1. सो 0 इंटू 1 याची व्हॅल्यू पण 0च आहे. म्हणून मला इथं मिळणार आहे हे जे 0 इज इक्वल टू हा प्रॉडक्ट 0 आहे. म्हणजे 1 हे आन्सर असू शकतं. तसंच एक्सच्या जागी मी 2 घातलं तर 0 इंटू 2 येईल. त्याचा आन्सर पण 0च येईल इक्वल टू LHS. म्हणजे एक्स साठी 2 ही व्हॅल्यू पण चालू शकते. तसंच एक्स साठी मला 3 चालेल. एक्स साठी मला कोणतीही व्हॅल्यू चालू शकते. मग 0/0 चं एकच आन्सर आहे का? नाही. 0/0 साठी मला मल्टिपल व्हॅल्यूज मिळत आहेत एक्स साठी. म्हणजे काहीतरी गोंधळ आहे. मग नक्की काय गोंधळ आहे? आणि आपण याला काय म्हणायला हवंय? आता जर मी या 0/0 ला एक्स म्हणलेला आहे आणि हा जो वरचा 0 आहे तो मी 0 प्लस 0 लिहिलेला आहे. मग खालचा 0 आहे तसाच लिहिला, दॅट इज इक्वल टू एक्स. हे स्प्लिट केलं तर मला मिळेल 0/0 प्लस 0/0 इज इक्वल टू एक्स. पण 0/0 ची किंमत तर एक्स आहे. सो एक्स प्लस हा पण एक्स झाला इज इक्वल टू एक्स. मला मिळेल 2x इज इक्वल टू एक्स. आता जर हा एक्स 0 नसेल तर मी या x नी डिवाइड करू शकते दोन्ही साईडला. मला मिळेल 2 इज इक्वल टू 1. आहे का हे पॉसिबल? नाहीये. अजून एक गंमत बघूया. मी परत 0/0 ला एक्सच म्हणतीये आणि या 0/0 मध्ये मी 1 ऍड करते. दोन्ही साईडला मी 1 ऍड करते. सो आय विल गेट 0/0 प्लस 1 इज इक्वल टू एक्स प्लस 1. आता हा 1 मला 1/1 पण लिहिता येईल. आता याचा एलसीएम काढूया. एलसीएम म्हणजे खालच्या या दोन्ही संख्यांचा प्रॉडक्ट असणार आहे. तो मी डिनॉमिनेटर मध्ये लिहिला 0 इंटू 1 आणि न्यूमरेटर मध्ये काय येईल? क्रॉस मल्टिप्लिकेशनने 0 इंटू 1 प्लस 0 इंटू 1 अँड दॅट इज इक्वल टू एक्स प्लस 1. आता 0 इंटू 1 झिरोच असतं. हा 0 इंटू 1 प्लस 0 डिनॉमिनेटर मध्ये पण 0 आलं इज इक्वल टू एक्स प्लस 1. आता हा 0 प्लस 0 काय झाला? 0 डिवायडेड बाय 0 इज इक्वल टू एक्स प्लस 1. बट 0/0 इज नथिंग बट एक्स. सो एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1. जर हा एक्स मी मगाशी 0 नाही असं म्हणलं होतं. जर एक्स 0 असेल तर मला काय मिळेल? 0 इज इक्वल टू 0 प्लस 1 म्हणजे 0 इज इक्वल टू 1. बघा कसं मजेशीर आन्सर मिळतंय. मग हे सगळे असे आन्सर्स का मिळतात? अशी अँप्लिकिटी का मिळते आपल्याला? कारण आपला अझम्पशन आहे 0/0 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच काय? 0/0 ला कोणतीही फिक्स व्हॅल्यू नाहीये. म्हणून 0/0 ला आपण म्हणतो नॉट डिफाईन्ड. सो व्हॅल्यू ऑफ 0/0 इज नॉट डिफाईन्ड. So friends, did you really like this video? If so, please like, share and subscribe it so that maximum number of students can get benefit through these videos. Thank you. Bye. We'll see in the next video.